नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। मुंबई विद्यापीठ अंतर्गत तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय तळा जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागीय आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री मुले आणि मुली स्पर्धा 2025-26 मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाल्या। या स्पर्धेत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली एकूण 12 महाविद्यालये सहभागी झाली होती। यामध्ये 13 महाविद्यालयांच्या मुलांची तर 8 महाविद्यालये मुलींची होती। एकूण 80 खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून त्यामध्ये 50 मुले आणि 30 मुली सहभागी होत्या। क्रॉस कंट्री मुले वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वराज जोशी AP महाविद्यालय चिपळूण, द्वितीय क्रमांक संदीप जोशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड, तर तृतीय क्रमांक शिवम कुलाल ACS महाविद्यालय लांजा यांनी पटकावला आहे। क्रॉस कंट्री मुले वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक निशा कुदळे ACS महाविद्यालय लांजा, द्वितीय क्रमांक ऐश्वर्या लोंढे गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी आणि तृतीय क्रमांक हर्षदा पांचाळ ACS महाविद्यालय लांजा यांनी मिळवला आहे। या स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश देशमुख होते। समवेत माजी अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे उपस्थित होते। मुंबई विद्यापीठ कोकण विभागाचे सहसचिव आणि समन्वयक श्री शशांक उपशेटे, कोकण विभाग समिती सदस्य श्री रामचंद्र कदम, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. भगवान लोखंडे, विविध महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच NNS स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. भगवान लोखंडे यांनी द. तटकरे महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला। याप्रसंगी क्रीडा शिक्षक आणि विजय तरटे श्री PP कसबे, मुंबई विद्यापीठ कोकण विभागाचे सहसचिव तथा समन्वयक श्री शशांक उपशेटे, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मंगेश देशमुख यांनी खेळाडूंना खेळाचं महत्त्व पटवून दिलं। मनोगत व्यक्त करताना स्वराज जोशी थापा, समन्वयक शशांक उपशेटे यांनी द. तटकरे महाविद्यालयाच्या NSS स्वयंसेवक, क्रीडा शिक्षक भरत चाळके आणि तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी आणि द. तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सर्व खेळाडूंची उत्तम व्यवस्था केल्याबद्दल कौतुक केलंय। कार्यक्रमाचं निवेदन प्राध्यापिका डॉ. तृप्ती थोरात तर आभार डॉ. राजाराम थोरात यांनी मांडले। बक्षीस समारंभानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। स्पर्धेचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजक समिती, क्रीडा विभाग आणि स्वयंसेवकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। नमस्कार, माझं नाव बिस्ना थापा, मी रत्नागिरी गोगटे कॉलेजमधून आलेले आहे। आज इथे क्रॉस कंट्रीसाठी आम्ही सर्व विद्यार्थी इथे जमलेलो आहोत। तसेच आमचा 2nd नंबर आलेला आहे। इथे येऊन खूप आम्हाला छान वाटलेलं आहे। तसेच इथले सगळे शिक्षक, मुलं मुली सर्वांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला। तसेच सर्व मुला-मुलींनी आम्हाला सुद्धा म्हणजे चेअरअप करण्यात पार्टिसिपेट म्हणजे चेअरअप कसं करायचं याच्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केलं। तसेच ॲम्ब्युलन्सची सोय होती, नाश्त्याची सोय होती, राहण्याची सोय होती। खूप चांगल्या प्रकारे इथे नियोजन केलं, त्याच्याबद्दल आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत। आणि दरवर्षी इथे वेगवेगळ्या स्पर्धा म्हणजे घेण्यात याव्या अशी मी जाहीर करते। थँक्यू। आजची कॉम्पिटिशन झाली ती चांगली होती आणि वातावरण पण चांगलं होतं आणि खूप म्हणजे एनर्जेटिक झाली कॉम्पिटिशन आणि फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस आले आणि खूप चांगले। आणि माझ्या कॉलेजचं नाव ACS कॉलेज लांजा, मी त्याला रिप्रेझेंट केलं होतं आणि कोकण विभागातून माझा सहभाग पण झाला आहे आणि आता युनिव्हर्सिटीला मी कोकण विभागाला प्रेझेंट करणार आहे। थँक्यू सो मच। मुंबई विद्यापीठ मुंबई आंतर महाविद्यालयीन कोकण विभागीय क्रॉस कंट्री मुले आणि मुली स्पर्धा ही आज 7 तारखेला या ठिकाणी DG तटकरे महाविद्यालय तळा या ठिकाणी पार पाडण्यात आली। या स्पर्धेमध्ये एकूण कोकण विभागातून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमधून जवळजवळ 21 महाविद्यालय आणि 101 विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले होते। या स्पर्धेचं आयोजन DG तटकरे महाविद्यालय तळा या महाविद्यालयाने केलं होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि सर्व मुलांनी सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे भाग घेऊन संपूर्ण वातावरण ह्या स्पर्धेसाठी अतिशय पोषक होतं, त्यामुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडली। धन्यवाद। आज आपण या स्पर्धेमध्ये धावत पळत येऊन आम्ही पण सगळी व्यवस्था ही धावत पळत 2-3 दिवसाच्या ह्याच्यात सगळी केली, तुम्ही मान्य करून घेतले, त्याचा रिझल्ट आम्हाला तुम्ही दिलात। विद्यार्थ्यांनी, सरांनी पण त्याच्याबद्दल, आमच्या व्यवस्थेबद्दल आणि चालके सरांबद्दल गौरवोद्गार काढले, त्याच्याबद्दल
मी धन्यवाद संस्थेच्या माध्यमातून. तुम्हाला सांगायचं म्हणजे आज ह्या 1 तारखेपासून 2026च्या 1 जानेवारीपासून तुमच्या सर्व मुलांसाठी आपल्या तळा तालुक्यातील मुलांसाठी आणि बाहेरच्या मुलांसाठी सुद्धा सांगतो की हे संकुल क्रीडा संकुल शासनाने 2009 साली मंजूर करून त्याच्या मागे हे उभारण्याच्या मागे 2012 साली ज्यावेळी कंप्लीट केलं त्यावेळी मी जिल्हा परिषद सदस्य होतो. माझ्या मागणीनुसारच हे त्यावेळी क्रीडा संकुल हे बोरगरच्या संकुलात तिथे स्थापन झालं. त्याच्यानंतर हे क्रीडा संकुल आपल्या इथल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वापरायला मिळावं यासाठी गेले 20 वर्ष म्हणजे माझे प्रयत्न चालू होते. त्या प्रयत्नाला शेवटी यश येऊन ह्या वर्षी आपल्याकडे आपल्या दगड तटकरे कला व वाणिज्य आणि तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाकडे याची मॅनेजमेंट आणि व्यवस्था आलेली आहे आणि ह्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना आणि तळा तालुक्यातल्या सर्व तमाम लोकांना घ्यायचा आहे. हे तुम्ही आता सर बघितलं तिथे किती नैसर्गिक हे आहे सगळं वातावरण आणि ह्याच्याप्रमाणे इथे विद्यार्थ्यांना फक्त जरा लांब आहे तळ्यापासून त्याच्यामुळे थोडा अवघड आहे पण त्याच्यासाठी सुद्धा आम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सुविधा देऊन त्या करणारच आहोत. आता या क्रीडा संकुलामध्ये माझं तळा तालुक्यातील ह्या विद्यार्थी आणि बाकीच्या लोकांना सांगणार की ह्या शासनाने दिलेल्या ह्या सुविधांचा तुम्ही लाभ करून घ्या आणि ह्या स्पर्धामध्ये भाग घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या ह्या स्पर्धा युगामध्ये यश मिळवा हीच तुम्हाला सांगणं आहे माझं. पुढच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये आपल्या इथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना उतरायचं आहे आणि त्या पद्धतीत तयार व्हायचंय. वेगवेगळे इथे स्पोर्ट्सचे साहित्य आहे म्हणजे बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, त्याचबरोबर खो कबड्डी नंतर कुस्ती मॅट या सगळ्या उपलब्ध होणार आहेत आपल्याला. कोकण दरिद्री बोलत कोण छेचे ती सोन्याची सुंदर घाण हिरव्या हिरव्या केतकी राणी सुगंध पसरतो पानोपाणी. मित्रांनो आज आपण सगळेजण आलेल्या ते कोकणामधून आलेल्या त्या कोकणचा परिसर किती निसर्गरम्य आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि अशा या निसर्गरम्य परिसरामध्ये आज आपल्या पहाटेला या क्रॉस कंट्री क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. मी त्या थापा मुलीला धन्यवाद देईन, अर्थात दोन्ही मुलांना धन्यवाद देईन. आम्ही या ठिकाणी जे नियोजन केलंय ते नियोजन चांगल्या प्रकारे केलेलं ज्यावेळेस तुमच्याकडून आम्हाला ऐकायला मिळतं आणि सरांनी त्याचं कौतुक केलेलं पाहायला मिळालं तेव्हा सर याच्या पुढच्या ज्या ज्या तुमच्या स्पर्धा असतील त्या त्या स्पर्धा आम्ही संस्थेच्या माध्यमातून निश्चितपणे घेण्याचा काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे ज्यावेळेस कौतुकाची थाप पडते त्यावेळेस त्या माणसाला त्या संस्थेला प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं, स्फुरण मिळतं आणि ते निश्चितपणे स्फुरण म्हणूया किंवा प्रेरणा आमच्या या संस्थेला निश्चितपणे मिळालेली आहे. आपल्या माध्यमातून आमच्या एनएसएसच्या मुलांचं आपण या ठिकाणी कौतुक केलं. कालपासूनच आमचं एनएसएसचा कॅम्प सुरू झालेला आहे आणि तो सुरू असताना देखील आज आपल्या सेवेसाठी आमच्या एनएसएसची मुलं या ठिकाणी उपस्थित राहिली. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे गौरवोद्गार त्या मुलांच्या माध्यमासाठी काढता त्यावेळेस खरोखरच त्या मुलांना देखील आनंद वाटतो. कारण ही असणारी जी मुलं केवळ प्रॉपर या तळ्यामधली नाहीत, तळ्याच्या आजूबाजूच्या परिसरातील असणाऱ्या खेडेगावातली आणि त्या खेडेगावातली मुलं तळ्यात येतात आणि तळ्यापासून 12 ते 13 किलोमीटर लांब असणाऱ्या एका गावामध्ये आमचा एनएसएसचा कॅम्प आहे आणि तिथून ही मुलं खास आपल्या सेवेसाठी आली. अर्थात त्यांचे सर्व हे सहकारी असणारे खेळाडू मित्र आहेत त्यांच्या सेवेसाठी ते आलेले आहेत. म्हणजे मित्रांनी मित्रांसाठी केलेली सेवा ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे झालेली आहे. ही या दोन मुलांनी या ठिकाणी ज्यावेळेस मनोगत व्यक्त केलं त्यावेळेस ऐकायला मिळालं. मित्रांनो जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला संधी उपलब्ध होत असतात. त्यामध्ये शालेय जीवनामध्ये क्रीडा स्पर्धा ही अत्यंत महत्वाची स्पर्धा असते. आपल्याला जर खेळामध्ये चांगलं यश प्राप्त करायचं असेल, आपल्याला खेळामध्ये आपल्याला नावलौकिक प्राप्त करायचं असेल
तर दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सातत्य राखावं लागतं. जर सातत्य राखलं, प्रॅक्टिस सातत्याने केलं, तर कुठचंही यश आपल्याला पासून दूर आहे असं आपल्याला वाटणार नाही. तर आता त्या थापानी दुसऱ्या मुलीने सांगितलं की मी ठरवलं होतं की मला 1 किलोमीटरचं अंतर पार करायचंय. मी ठरवलं मला त्याचं पुढचं 1 किलोमीटरचं अंतर पार करायचंय. मी ठरवलं मला त्याच्या पुढचं 3 किलोमीटरचं अंतर पार करायचंय. करता 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 त्यांनी 10 किलोमीटरचं अंतर पार केलं. ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर एखादं ध्येय असेल तर ते ध्येय साध्य करायला परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. आणि ते परिश्रमनी मेहनत त्या मुलींनी निश्चितपणे केले आणि म्हणूनच 10 किलोमीटरचं अंतर आज ते यशस्वीपणे पार पाडू शकले. 10 किलोमीटरची रनिंग करणं वाटतं तेवढं सोपं नाही. तुमच्या इथे आपण आलात, आपलं मनापासूनचं स्वागत. याच्याही पुढे आपण येते राहा. स्पर्धा होतील, स्पर्धा जातील, पण यदा कदाचित तुम्हा खेळाडूंची कधी या परिसरामध्ये जर व्हिजिट झाली कोणत्या ना कोणत्या कारणाने, तर आपल्या महाविद्यालयाला जरूर येऊन जा. कारण हे महाविद्यालय तुमच्यासाठी सदैव या महाविद्यालयाचं दार उघडं असेल की मी ह्या गावामध्ये ह्या महाविद्यालयामध्ये स्पर्धेसाठी आलेलो आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा या विभागातील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि जे अपयशी झालेले आहेत त्यांना सुद्धा भविष्य काळामध्ये अशा अनेक स्पर्धा तुम्हाला सहभाग मिळवण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. त्या सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, की हे जे क्रीडा क्षेत्र आहे, या क्रीडा क्षेत्रामध्ये आज आपल्यासमोर फार मोठ्या करिअरच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. बघा की तुम्ही प्रो कबड्डी पाहता, प्रो खो खो सुरू झालेला आहे, प्रो रेसलिंग सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये प्रचंड पैसा आहे. जो जास्त मेहनत घेतो, ज्याच्याकडे चांगल्या प्रकारचं कौशल्य आहे, तो एका फटक्यामध्ये करिअर करू शकतो. आणि जर आतापासून तुम्ही जर प्रयत्न केले तर एक भविष्य काळामध्ये तुम्ही या राष्ट्राचं नेतृत्व करू शकता. भविष्य काळामध्ये एक अर्थपूर्ण जीवन जगू शकता. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, यावर्षी जे खेळाडू ज्यांना भारताचं नेतृत्व केलेलं आहे, 170 खेळाडूंना वर्ग 1 आणि वर्ग 2च्या नोकऱ्या दिलेल्या आहेत. क्लास 1 अधिकारी, क्लास राजपत्रित अधिकारी, क्लास 1 आणि क्लास 2, म्हणजे 170 खेळाडूंना डायरेक्ट महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये त्यांना सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. किंबहुना भारत सरकार सुद्धा समजा आंतरराष्ट्रीय जगतामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारचं राष्ट्राचं मान सन्मान प्रतिष्ठा उंचवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली तर निश्चितपणे तुम्हाला भारत सरकार सुद्धा त्याचं कदर करतं आणि त्यांच्या वतीनं सुद्धा अत्यंत महत्वाच्या पदावर तुम्ही विराजमान होऊ शकता. आणि त्यामुळं की येणाऱ्या वर्तमान काळामध्ये, येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला एक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी एक अत्यंत सुंदर असं एक व्यासपीठ आहे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला हार्दिक शुभेच्छा. एवढं बोल. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.